फणस फोडण्याआधी हाताला आणि कोयत्याला तेल लावून घ्यायचे. त्याचबरोबर फणस एका कापडावर किंवा कागदावर ठेवायचा, जेणेकरून फणसामधील डिंक डायरेक्टली फरशीवर पडणार नाही, तो कागदावर किंवा कपड्यावर पडेल. आता कोयत्याने फणसाचे 2 भाग करायचे. हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या प्रकारे. आता फणसाच्या मधला जो डिंक आहे तो असा पुसून घ्यायचा, म्हणजे तो सगळीकडे लागणार नाही. आता या फणसाचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. अशा प्रकारे कट करायचा आहे आणि तो भाग वेगळा करायचा आहे. हा पाव असा कोयत्याने कापायचा आहे, जेणेकरून आपल्याला गरे काढता येतील. आता यामधली गरे आपण असे काढू शकतो. आता या गऱ्यामधल्या बिया सुद्धा आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत. आता या बिया दगडाने अशा फोडायच्या आहेत आणि त्याची साल काढायची आहे. साल काढून झाल्यानंतर या बिया आपल्याला पाण्यात ठेवायच्या आहेत. सर्वात प्रथम गॅसच्या मंद आचेवर एक मोठा टोप ठेवायचा. त्यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे तेल घालायचे. त्याचबरोबर कढीपत्ता, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा मोहरी, 8 ते 9 लसणीच्या पाकळ्या घालून चांगली फोडणी करायची. आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग टाकूया. आता यामध्ये 1 चिरलेला कांदा घालूया. कांदा लालसर होण्यासाठी यामध्ये 2 मोठे चमचे मीठ घालूया. मीठ हे चवीप्रमाणे घाला. आता यामध्ये 2 मोठे चमचे लाल तिखट, अर्धा छोटा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा गरम मसाला घालूया आणि चांगले ढवळून घेऊया. आता आपण ह्यामध्ये फणसाच्या बिया घालूया. फणसाच्या बिया आपल्याला सर्वात आधी शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण या मसाल्यामध्ये त्याला परतवून घेऊया. आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालूया आणि या बिया चांगल्या शिजवून घेऊया. आता 5 मिनिटांनंतर या बिया चांगल्या शिजल्या आहेत. आपण बघू शकता पाणी सुद्धा सुकलेले आहे. आता यामध्ये पाण्यात भिजवलेले फणसाचे गरे घालूया. आता हे गरे आपण मिक्स करूया. आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. ही भाजी मध्यम ते मोठ्या आचेवरती शिजवायची आहे, जेणेकरून ती फटाफट शिजेल. आता यावर झाकण लावून 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची. आता ही भाजी शिजली आहे. आपण यामध्ये खोबरे घालूया. शिजल्यावर ही भाजी थोडीशी नरम होते. आपली गरमागरम आणि चविष्ट कच्च्या फणसाची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा भातासोबत सर्व करू शकता. आम्ही तर ही नुसतीच खायचो. तुम्ही कशी खाता ते मला कमेंट्समध्ये सांगा.